ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार नॉट रिचेबल असताना देशभरामध्ये कुठे कुठे फिरले या संदर्भात एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे। 17 जूनला सर्व 6 बंडखोर खासदार सकाळी 9 वाजता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलेत आणि यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील आपल्या मतदारसंघात गेले। उर्वरित 4 खासदार या 5 दिवसांमध्ये देशभरात विविध ठिकाणी फिरलेत। खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे हे सर्व 4 खासदार सोबत होते। या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू ॲडव्होकेट निलेश देशमुख होते। तब्बल 5 दिवस 4 खासदार नॉट रिचेबल होते। पावसाळी अधिवेशनापूर्वी ऑपरेशन टायगरवरती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला फैसला करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 6 बंडखोर खासदार मशाल चिन्हावरती निवडून आलेले आहेत। हे खासदार ठाकरे पक्षाचे असल्याचं मत अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी ओम बिर्लांसोबत झालेल्या भेटीमध्ये मांडलंय। दरम्यान कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय करू असं आश्वासन ओम बिर्लांनी दिलं। त्याआधी ठाकरेंच्या 6 खासदारांनी अध्यक्षांना भेटून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होण्याचं पत्र दिलंय। त्याबरोबरच डीएमके आणि टीएमसीच्या खासदारांना इंडिया आघाडीपासून वेगळं बसवण्याच्या प्रश्नावरती देखील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अरविंद सावंत आणि मी आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली। आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात, त्याचं पालन व्हावं। कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलं आहे त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने लोकशाही, देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं राहता कामा नये। दिल्लीतील संसद भवनातील कार्यालय टिकवण्याचं आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेसमोर उभं राहिलंय। खासदारांची संख्या घटल्यामुळे कार्यालय काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। नियमाप्रमाणे दोन्ही सभागृहात एकूण किमान 5 खासदार असलेल्या पक्षांना संसद भवनामध्ये कार्यालय दिलं जातं। हे कार्यालय पक्षाच्या संसदीय कामकाजासाठी असतं। ऑपरेशन टायगर नंतर संख्याबळ कमी झाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर हे आव्हान निर्माण झालंय। शिवसेनेत फुटलेल्या खासदारांच्या विलिनीकरणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कार्यालय काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरमुळे एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे आणि यावेळी संजय राऊत धावपळ करताना दिसले। मात्र कुठेही आदित्य ठाकरे समोर आले नाहीत असा प्रश्न सातत्यानं समोर आलाय। त्यावरती आता ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। दिल्लीत सगळ्या घडामोडी होत आहेत तर दिल्लीत कोणीतरी असणं गरजेचं होतं। अर्थात दिल्लीचं काम जे रोज बघतात, आमच्या संसदीय आणि आमच्या कायदेशीर सुद्धा बाबी जे रोज स्वतः हाताळतात असे अनिल भाऊ दिल्लीत होते। संसदीय गटनेते असणारे अरविंद भाई दिल्लीत होते। तिसरे खासदार आमचे संजय राऊतजी ते पण दिल्लीत होते। ठीक आहे, 3 जण होते। याच्या उपर आदित्यजींनी सुद्धा दिल्लीत असलं पाहिजे असं जे भास्कर दादांना वाटतं ते पण काही फार गैर आहे असं नाही। ते मलाही वाटणं स्वाभाविक आहे, किंबहुना मलाही ते तसंच वाटतं की त्यांनी तिकडे असायला हवं होतं, पण तरीही ते इथे होते। पण त्यांच्या इथे असण्याची कारणं जेव्हा नंतर समजून घेतली तेव्हा ती लक्षात आली की ते का इथे होते, तर याच्यातले काही खासदार इथेच होते। उदाहरणार्थ ओमराजे इथेच होते किंवा संजय दिना इथेच होते। ते रात्रीच्या अंधारात गेले, सही केली आणि पुन्हा परत आले। तर तिथल्या खासदारांच्या बद्दल ते तिथे बोलतील आणि इथल्या खासदारांना इथे बोलता येईल का, इथे कन्व्हिन्स करता येईल का। त्यामुळे काही लोक तिकडे प्रयत्न करत होते तर त्याच वेळेला काही लोक इथे प्रयत्न करत होते, इतकंच काय। उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यावरून बंडखोर खासदार संजय जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझी ठाकरे कुटुंबावर कुठलीही नाराजी नाही असं ते म्हणाले। वेलकम। शिवसेनेचे नेते आहेत, पक्ष प्रमुख आहेत, ते शिवसेनेत येत, आपल्या प्रभावती नगरीमध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागत करतो। शेवटी ते एका पक्षाचे मुख्य असल्यामुळं त्यांची विचारधारा तिथं अस्तित्वात ठेवण्यासाठी, त्यांच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी ती येणं साहजिक आहे। ठाकरे परिवाराविषयी नाराजी हा विषयच नाही होऊ शकत। साहेब बी मला समजून घेतील, माझी स्वतःची भावना आहे। त्यामुळे मी ठाकरे परिवाराविषयी बोलण्या एवढा उंचीचा नाही आहे। ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिले त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ आहोत।
पावसाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह 60 आमदारांपैकी तब्बल 23 आमदार बैठकीला गैरहजर होते. मविया म्हणून आपण एकत्र आहोत का, आपण एकत्रित मुद्दे मांडतो का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी मवियाच्या एकीसंदर्भात खंत व्यक्त केली आहे. आपली एकी राज्यभर दिसायला हवी असंही ते म्हणाले. बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, अनिल परब, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, ज्योती गायकवाड, भास्कर जाधव उपस्थित होते. मात्र ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांबाबत थेट चर्चा झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 2019 मधील राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबरच 2026च्या नवीन योजनेमध्ये 56,24,000 शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यापूर्वी 2009, 2017 आणि 2019 मध्ये राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला होता. साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपये एवढा निश्चित प्रकारे या कर्जमाफीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांच्या माध्यमातून होईल. साधारणतः 30 जूनपूर्वी आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी 2 लाखाच्या आत थकबाकीदार आहे, ज्यांना 2 लाख त्यांना ताबडतोब आणि प्रोत्साहनपूर्व आपल्याला माहिती आहे की जे रेग्युलर शेतकरी कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपये. आणि तिसरं जे आपल्याला माहिती आहे पूर्वी 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्यांना कर्जमाफीच्या योजनेमध्ये समावेश नव्हता. समजा एखाद्याला 2,10,000 आहे तर 10,000 रक्कम असल्यामुळे त्यांना 2 लाखाचा लाभ त्यांना कर्जमाफीचा मिळाला नाही. ज्यांचं कर्ज 2,10,000 आहे आणि त्यांनी जर 10,000 वरचे भरले तर त्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळतोय. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप चांगला निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतलेला आहे. विधान परिषदेत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मंत्री बाबासाहेब पाटील उत्तर देत असताना आमदार बच्चू कडू यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केल्यामुळे आमदार प्रवीण दरेकर आक्रमक झाले. मंत्री बोलत असताना मध्ये का बोलता, दादागिरी चालू देणार नाही असा इशारा दरेकरांनी दिला. तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. वाढता वाद पाहता सभापती राम शिंदे यांनी हस्तक्षेप करत सभागृहातील नियमांचं पालन करण्याचे निर्देश दिले आणि कायदेशीर कारवाई करायला भाग पाडू नका असा इशाराही दिला. तर आले पाहिजे तुमच्या नाही येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो ना भाऊ अरे हा प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं. आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत. तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत. नाही बरंच सभागृह. तर मला वाटतं तुम्हाला माझी विनंती आहे की हे वारंवार होतंय, तर याच्या पुढे होणार नाही याची आपण दक्षता घ्या. सभागृहामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे? तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे? नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका. तुमच्या 10 पटीनं ओरडतो. दादागिरी दुसऱ्यांची आहे. तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही. सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही. आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो. जायचं त्यांना हुल मारा. चाल मंत्री महोदय बोला. पण शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विम्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावल्यानं छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तुपकरांनी सरकारला ठणकावलंय. शब्द पाळा नाहीतर संघर्षाची नवी ठिणगी पेटेल. सरकारनं शब्द पाळला नाही तर मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेन. एकदा बसल्यावरती उठणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीच्या निकषांबाबत बैठक घेतल्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्याप निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा असंतोष वाढतोय. अन्नत्यागामुळे तुपकरांच्या किडनीवरती परिणाम झालेला असून साखरेची पातळी धोकादायकरित्या घसरलेली होती. सकारात्मक बदल त्या कर्जमाफी योजनेमध्ये आपण करू हा शब्द त्यांनी दिला. सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. हवं तर अजून 4-5 दिवस तुम्ही शिल्लक घ्या बैठक लावायला, आमचं काही म्हणणं नाही.
पण बैठक लावून त्यात सकारात्मक मार्ग काढा. आणि सरकारनं जर का बैठक लावायला दगाफटका केला किंवा कर्जमाफी योजनेतल्या बदलासंदर्भात निर्णय घेतले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला 5-6 दिवसानंतर रस्त्यावर दिसेल. पावसाळी अधिवेशनाच्या गदारोळात विधानभवन परिसरात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते नितेश राणे आमने-सामने आले. राजकीय मतभेद आणि आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जात दोन्ही नेत्यांमध्ये काही क्षण संवादही झाला. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवरती थाप मारत मैत्रीपूर्ण संवाद साधल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आणि सभागृहात एकमेकांवरती टीकेची झोड उठवणारे हे नेते हसत मुखाने बोलताना दिसले. त्यामुळे उपस्थितांमध्ये या भेटीची चर्चा रंगली. भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते मग मी आलो, असं नको. नाही तर तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावर तो प्रेम वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. बातमी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय महिला आणि पुरुषांसाठी महत्त्वाची आहे. लाडकी बहीण योजनेत अनियमितता झाल्याची कबुली राज्य सरकारनं दिली आहे. या योजनेचा 12,415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं लेखी उत्तरात म्हटलंय. अपात्र लाभार्थ्यांनी साधारण 165 कोटींचा लाभ घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे. सोबतच पुरुष लाभार्थ्यांनी देखील ही योजना आणि या योजनेचा लाभ घेतलेला असून त्याचीही वसुली सुरू आहे, अशी माहिती विधानसभेमध्ये देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसुली केली जाणार आहे. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये ही माहिती दिली आहे. तर या लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांचाही लाभ थांबवण्यात आल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात निधी अभावी मोठा फटका बसल्याचं समोर आलं. विधानसभेमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार मंजूर घरांपैकी केवळ 12% घरांचं काम पूर्ण झालेलं असून 24 लाखांहून अधिक घरं निधी अभावी अपूर्ण आहेत. राज्य सरकारनं देखील निधीच्या कमतरतेमुळे योजनेच्या अंमलबजावणीत विलंब झाल्याची कबुली विधानसभेत दिली आहे. बावीस तारखेला अधिवेशन सुरू होऊन देखील शेतकऱ्यांसाठी बैठक न झाल्यामुळे आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन एल्गार यात्रेला सुरुवात केली आहे. आषाढीच्या पूजेला येताय, विठ्ठलाच्या भूमीत दिलेला शब्द पाळत नाहीत, जनाची नाही तर मनाची लाज वाटू द्या, अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवरती तोफ डागली आहे. हा 44 लाख शेतकरी मजुरांचा विश्वासघात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अन्नत्याग आंदोलनानंतर गिरीश महाजन यांनी अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र ते पाळलं नाही. त्याचबरोबर अतिवृष्टीत 35,000 कोटींची घोषणा करून केवळ 12,000 कोटी मिळाले, विम्याचा 1 रुपयाही नाही, असा घणाघात त्यांनी केलाय. आता मराठवाड्यामधील 8ही जिल्ह्यांमध्ये जाऊन संभाजीनगरमध्ये मोठं आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला. 44 लाख शेतकऱ्यांचा विश्वासघात झालेला आहे. या पंढरीमध्ये पावनभूमीमध्ये येणारे शेतकरी त्यांचा विश्वासघात झालेला आहे. इथं दिलेला शब्द जर पाळत नसेल तर इथं जो पवित्र विचार आहे त्या विचाराचा विश्वासघात दुर्दैवाने या सरकारकडनं बैठकच झाली नाही. म्हणून अधिवेशनात जाऊन आपण काय करणार या भूमिकेतून आम्ही आता रस्त्यावर तिथं लढणार आहोत. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यातील रायगड सिद्धी इथली बैठक निष्फळ ठरली आहे. माहिती अधिकार कायद्यातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे अण्णा हजारेंनी 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा दिलाय. त्या अनुषंगानं ही बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली असून आणखी एका चर्चेची बैठक होणार आहे. त्यामध्ये समाधान न झाल्यास आपण उपोषण आंदोलनावरती ठाम असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. अमेझॉनने महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. हॉटेल ताज पॅलेस इथे अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामधील गुंतवणुकीच्या संधीवरती चर्चा केली आहे. महाराष्ट्र हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं देशातील अग्रणी राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था $660 अब्ज इतकी असून राज्याचं 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचं उद्दिष्ट आहे. यापैकी अर्धाधिक उद्दिष्ट राज्यानं पार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईतील वांद्रे लिक्रमेशन इथल्या फुटबॉल मैदानावरती एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीनं मंजुरी दिली आहे. खेळासाठी राखीव असलेला हा भूखंड सध्या फुटबॉल उपक्रमांसाठी वापरला जात असून या निर्णयाला आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच तीव्र विरोध दर्शवला होता. मुंबईतील खुल्या जागा आणि खेळाची मैदानं कमी होत असताना मैदानाच्या व्यावसायिक वापरावरून आता नव्या राजकीय वादाची शक्यता निर्माण झाली आहे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या अनुषंगानं बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले. यंदा लाखो वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावरील रस्ते, मुक्कामासाठी जर्मन हँगर, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाचा वारी सोहळा डिस्कव्हरी आणि जिओग्राफी वाहिन्यांद्वारे जगभरामध्ये पोहोचणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात जलजीवन मिशनची हजारो कामं रखडलेली आहेत. केंद्र सरकारकडून ऑक्टोबर 2024 पासून निधी न मिळाल्यामुळे कामांचा वेग मंदावल्याचं सरकारनं स्पष्ट केलं. 5,183 कोटींची देयकं थकीत असल्यानं कंत्राटदारांनी कामं थांबवलेली आहेत. 51,560 योजनांपैकी केवळ 27,823 योजना पूर्ण झालेल्या असून उर्वरित अपूर्ण आहेत. जळगावमध्ये 936, नांदेडमध्ये 1,052 तर पुण्यामध्ये 429 योजना प्रलंबित आहेत. गडचिरोलीतील काही योजनांमध्ये अनियमितता झाल्याचं सरकारनं मान्य केलेलं असून चौकशी सुरू आहे. दोषी कंत्राटदारांवरती 304 कोटींचा दंड लावला. त्यातील 74 कोटी वसूल झालेले आहेत तर 464 अभियंत्यांना नोटीस बजावलेली असून 3 जणांवरती कारवाई झाली आहे.